हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र कितेनागतो ज्ञानरागा पात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या रोजच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। 8वा अध्यायामधला श्लोक चालू आहे कालचा आपण घेतलेला 7 नंबरच्या श्लोकाचा विचार आपण करायला लागलेला आहे। त्या 7व्या श्लोकावरती माऊलींचं जे भाष्य आहे त्याचा विचार। तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच मय्यार्पित मनोबुद्धीर्मम वैश्यस्य संशयः। हे सर्व कालामध्ये माझं स्मरण कर आणि स्मरण करत युद्ध कर। युद्ध कर म्हणजे स्वधर्माचं अनुष्ठान कर, कर्तव्य कर। आणि ज्यानं माझ्या ठिकाणी बुद्धी अर्पण केलेली आहे, मन अर्पण केलेलं आहे, ते मला चिरून प्राप्त होतात असं भगवंताचं वचन आहे। माऊलीने त्यावरती भाष्य करताना कालची आपण एक उभी पाहिली की आणि मरणी जयाजी आठवे ते तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा। मृत्यूच्या समयाला जे आपलं चिंतन असतं तेच चिंतन आपल्याला पुढील जन्माचा कोणता आकार घेऊन बाहेर पडणार आहोत आपण हे अगोदर ठरवत असतं। कारण आपण कल्पनेनं काहीतरी ठरवलेलं असतं मनात, आणि जे संस्कार दृढ झालेले असतात ते संस्कारच आपल्याला आठवणीत येत असतात, आणि त्या संस्काराप्रमाणेच आपल्याला नवीन जन्म प्राप्त होत असतो। रामचरितमानसमध्ये एक फार सुंदर श्लोक आहे। सुधावृष्टी भई दुई दल उपर जिये भालू कपी नहीं रजनीचर। रामचरितमानस मधला हा एक श्लोक आहे, चौपाई आहे। सुधा वृष्टी भई दुई दल उपर जिये भालू कपी नहीं रजनीचर। राम आणि रावणाचं युद्ध झालं, आणि युद्धाच्या शेवटामध्ये अनेक वानर, अनेक राक्षस बळी पडलेले आहेत। तर अगदी प्रेतांचा खच त्या युद्धभूमीवरती पडलेला होता, रक्ताचे पाट वाहिलेले होते, अशी स्थिती होती। पण त्यामुळं रावणाचा वध झाल्यामुळं सगळ्या देवदेवतेला आनंद झाला, आणि सगळ्या देवता प्रभू रामचंद्रांना भेटायसाठी, त्यांना वंदन करण्यासाठी भूतलावरून आल्या। त्यात इंद्रदेव होते। इंद्रदेवाने प्रभू रामचंद्रांना सांगितलं की काय कर, मला एवढे तुम्ही युद्धामध्ये रावणाचा वध केला, मला सुद्धा काहीतरी यामध्ये हातभार लावायचा आहे, आणि म्हणून मी आलोय, मला काहीतरी काम सांगा। त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी इंद्रदेवांना सांगितलं की तुमच्याकडे आता अमृत आहे, त्या अमृताची वृष्टी सगळी युद्धभूमीवर करा। जी प्रेत झोपलेली आहेत ना, ती प्रेत उठून बसतील, तेवढाच तुमचा उपयोग होईल। पण बरेच जण सगळे जे जांबुवंत अंगद वगैरे सगळे जे होते त्यांनी शंका उपस्थित केली। ते म्हटले सगळ्या युद्धभूमीवरती जर अमृत वर्षाव जर केला तर सगळेच म्हणजे वानरासहित राक्षस पण उठून बसतील। तर प्रभू रामचंद्र हसलेने म्हटले नाही उठून बसणार, राक्षस उठणार नाही, फक्त वानरच उठून बसतील। तर म्हणजे ते कसं काय? ज्यावेळी युद्धाचा प्रसंग, घनघोर युद्ध सुरू होतं, त्यावेळी वानराच्या मनामध्ये त्या दुष्ट रावणाविषयीचं चिंतन चालू होतं। त्या दुष्ट रावणाला मारायचं हेच चिंतन चालू होतं। आणि जे राक्षस लढत होते रावणाकडून, त्यांच्या मनामध्ये प्रभू रामचंद्राचं चिंतन चालू होतं। प्रभू रामचंद्रांना मारायचं, प्रभू रामचंद्र। ज्यांनी प्रभू रामचंद्राची आठवण करत जे राक्षस गेले त्यांना परत कुठला जन्म मिळेल? ते परत जागे होणार नाहीत,
कारण त्यांना मुक्ती मिळाली. आणि जे वानर होते ती वानर सेना कुणाचं चिंतन करत होते, तर रावणाचं चिंतन करत होते. त्यामुळे रावणाच्या चिंतनामुळं त्यांना परत जन्माला यावं लागणार आहे. आणि म्हणून फक्त वानरच जिवंत होते, राक्षस जिवंत होणार नाही. सुंदर उदाहरण आहे बरं का, अतिशय सुंदर उदाहरण आहे की रामाचं चिंतन करत होते ते मुक्त झालं. म्हणून मृत्यूच्या समयाला आपण कोणता विचार करतो हे फार महत्वाचं आहे असं माऊली मागच्या ओळीमध्ये बोलतात. मरणी जया जे आठवे. आता कुठलं आठवे, काय आठवे? जे केलं असेल ते आठवेल ना. तेच गती ते, तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. मग माऊली एक सोपा उपाय आपल्यावर सांगतात, आणि तो उपाय करायला काय सोपा आहे, करायला बिघडत नाही. मातेची स्मरावी, मला स्मरण करा. भगवंत काय म्हणतात, माझं स्मरण करा, अन्य काही करू नका. मग तुम्ही भले तुमच्या मनामध्ये कुठलेही विचार आले तर स्मरणामुळं माझं स्मरण, माझीच आठवण होईल. आणि त्यामुळं तुमचं जी पुढची गती आहे ती गती व्यवस्थित सुरू होईल. किंवा पुन्हा जन्म तरी मिळणार नाही, किंवा जन्म मिळाला तर अशा साधनेसाठीच प्राप्त होईल असा विचार माऊलींनी या ओळीमध्ये सांगितलेला आहे. आता आपण 76 नंबरची ओळी पाहतोय 8व्या अध्यायातली. डोळा जे देखावे, कानी हन ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे वाचे, ते आत बाहेर रागवे, मीची करुणी घालावे, मग सवी काळी स्वभावे मीची आहे. 2 वेळा एकत्र घेऊन वाचावे लागतात, म्हणजे अर्थ आपल्याला कळतो. वरच्या ओळीमध्ये थोडीशी सुरुवात करून दिली माऊलीने, आणि त्याचा शेवट पुढच्या दुसऱ्या ओळीमध्ये 76-77 नंबरच्या ओळीमध्ये गेलेला आहे. डोळ्यानं जे पाहायचं असतं, कानानं जे ऐकायचं असतं, मनानं ज्याचं स्मरण करायचं असतं, आणि वाणीनं जे बोलायचं असतं, ते सर्व ते आत बाहेरी आगवे, ते आत बाहेर असल्याने विषय मद्रुक करून चित्तात घाल, मीची करुणी घालावे. म्हणजे मग सर्व काळी, सवी काळी स्वभावे, सर्व काळात मीच सहज चिंतन स्मरणाचा विषय होईन. चिंतन स्मरण माझच राहील. मग सवी काळी स्वभावे, सर्व काळी स्वभावे म्हणजे सहजपणानं मीच आहे, मीच आहे सर्वत्र, याची तुला जाणीव व्हायला लागेल. केव्हा? जे डोळ्याचं काम आहे, इंद्रियांच्या सगळी पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय ही करत असताना, ती त्याच्या कामात असताना आपलं चिंतन मात्र मनाचं काय असलं पाहिजे, तर मनाचं चिंतन भगवंताचं असलं पाहिजे. सर्वसाधारण विचार संत सांगतात, शरीर प्रपंचाला द्यावं आणि अंतःकरण भगवंताला द्यावं. आणि अशी वाटणी जर ज्यांना व्यवस्थित करता आली ना, त्यांना जीवनमुक्तीचा अनुभव, आनंद भोगता येतो. काय करायचं? मन, बुद्धी, चित्त, अहंकार हा भगवंताच्या चरणी देऊन टाकायचा. आणि दुसरी गोष्ट काय म्हटलेलं आहे, तर सगळे जी शरीर आणि इंद्रिय आहेत, ही बाह्य इंद्रिय, डोळा आहे, कान आहे, हात पाय आहेत, ही सगळी इंद्रिय जी आहेत ही आपण खुशाल प्रपंचासाठी वापरावी, कर्तव्य करण्यासाठी वापरावी. युद्ध कर म्हणजे काय? माझ्याच आठवणींमध्ये युद्ध कर. काय म्हणतात? माम अनुस्मर युद्धेच, माझ्याच आठवणीमध्ये, स्मरणामध्ये युद्ध कर. आता माझ्या आठवणीमध्ये युद्ध कर म्हणजे काय? युद्ध कर याचा अर्थ काय? कर्तव्य कर. कर्तव्य कर म्हणजे प्रपंच हे कर्तव्य, मुलाबाळांना वाढवणं हे कर्तव्य, त्यांना नीट व्यवस्थित मार्गदर्शन करणं कर्तव्य आहे. पण त्याच्यामध्ये न गुंतू नकोस. मग काय कर? त्यासाठी तुझी मन बुद्धी माझ्या ठिकाणी ठेवून दे. गुंतायचं काम कोण करतं? अंतःकरण गुंततं, जीव गुंतो. तर हा जीव तेवढा मला देऊन टाक, बाकी तू सगळं तुझ्याकडे ठेव. काय ठेव? की जे कर्तव्य करायसाठी लागलेली ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, म्हणजे डोळा जे देखावे, कानी हन ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे त्याचे, हे सगळं जे आहे ते देऊन टाक. आणि त्यामुळं तुझं हे दिल्यामुळं मीच प्राप्त होईल. अहम वाचा चित्त अंग, देवोनिया शरण रिग, महोदधी का गांग रिगाले जैसे. माऊलींच्या 18व्या अध्यायामधली उभी आहे. त्यामध्ये त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, या श्लोकावरती माऊली बोलतात, तया अहम वाचा चित्तांग देवोनिया शरणरीग.
कसा महोदधी का गांग रिगाले जैसे, सगळ्या नद्या जशा समुद्राला येऊन मिळतात तसं मला तुझं सगळं देऊन टाक. अहम दे, चित्त दे, अंग दे, शरीर दे. आणि म्हणजे तुझ्या शरीराच्या क्रिया, तुझ्या मनाच्या क्रिया ह्या माझ्या प्रत्यर्थ घडू द्यात. किती सुंदर विचार सांगितलेला आहे बघा. हे मनबुद्धी अर्पण कर असं सांगतात, पण कोणत्या दृष्टीने अर्पण करायची? माऊली तिची सोडवणूक करतात. या दोनोचा विचार एकत्र केला की लक्षात येणार आहे. त्यामुळे डोळ्याचं पाहणं, कानाचं ऐकण्याची क्रिया, मनानं स्मरण करण्याची क्रिया किंवा वाणीनं बोलणे, हे सगळं माझ्यासाठी आत बाहेर मलाच विषय कर. आत बाहेर मलाच विषय कर असं म्हणतात. काय आणखीन एक उभे आहे 18व्या अध्यायामध्ये, सुंदर उभे आहे. आत बाहेरचे विषय माझ्या प्राप्तीसाठी वापर, म्हणजे सर्व काळात माझं चिंतन सहज होईल. सहज चिंतन करायचा मार्ग सांगायला. युद्ध कर शब्दाचा अर्थ काय? चिडून युद्ध करू नकोस, रागानं बाण सोडू नकोस, तर शांत हो. बाण सोडणं हे कर्तव्य आहे. दुसऱ्याबद्दल न्याय स्थापन हे कर्तव्य आहे. अशा कर्तव्याच्या भावनेतून हे सगळं करत राहा. म्हणून मनाचे सर्व व्यवहार हे इंद्रियांच्याच द्वारे होत असतात. मन आपलं एकटं काय करत नाही. वास्तविक मन हे इंद्रियच आहे. मन ही करत असतं, पण त्याला संगत लागते ती इंद्रियांची, बाह्य इंद्रियांची. बाह्य इंद्रिय म्हणजे डोळे, हात, पाय, नाक हे सगळे लागतात. मनात विचार आला, करून कुणाकडून घेते मन? ते एखाद्याला काहीतरी नाम घे म्हणतं, तर मनानं समजा मनानं सांगितलं नाम घे, तर नाम घ्यायला त्याला साधन कुठलं? तर वैखरी, जीभ वापरायला लागते मनाला. त्यामुळे मन हे इतर इंद्रियांचं सहाय्य घेतं, पण इंद्रिय बहिर्मुख असतात आणि त्याला त्या विषयाशिवाय करमतच नाही. माऊली तरी म्हणतात, विषयाशिवाय रम्य काही वाटतच नाही. विषया होणे रम्य काही असं वर्णन केलेलं आहे. या विषया वाचून काही अनेक रम्य काही नाही. वर्णन मागच्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे. विषया वाचून काही अनेक रम्य नाही, ऐसा स्वभावच पाही इंद्रियांचा, अशी माऊलींची जुळी आहे. इंद्रिय जे आहेत ही विषयाच्या संगतीनं, मनाच्या संगतीनं आपले सगळे भोग पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागतात. आणि म्हणून ती बहिर्मुख असल्यामुळं बहिर्मुख विषयच आत आणतात ते. आणि परमार्थामध्ये बहिर्मुखता चालत नाही. यासाठी त्यांना काय करावं लागतं? आत वळवावं लागतं, त्यांना परमात्म्याकडे लावावं लागतं. म्हणून जसे इंद्रियांना भगवंताशी जोडून घ्यावं असं माऊली थोडक्यात सांगतात या दोन ओळीमध्ये. डोळा, कान, मन आणि वाचा हे काय महत्वाची इंद्रिय तेवढे सांगितलेले आहेत बघा. सगळ्यात महत्वाची इंद्रिय कोणती असतील परमार्थाला उपयोगी पडणारे? तर डोळा, कान आणि वाचा आणि मन. काया, वाचा आणि मन या सगळ्यांना मिळून आपल्याला परमार्थ करता येतो. तुकोबांचा एक सुंदर अभंग आहे, यापूर्वी पण आपण घेतला असेल कदाचित. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठू वाचे. संतांनी आपल्या इंद्रियांना व्यवस्थित कामाला लावली होती, त्यामुळे त्यांना रिकामा वेळ मिळायचा नाही. आम्हाला दिवसभर रिकामा वेळ असतो, म्हणून काहीतरी यांच्या काहीतरी काढायच्या उकाळ्या पाकळ्या, कुणाची तरी निंदा करत बसायचं, TV बघत बसायचं. आम्हाला का वेळ जात नाही ना आम्हाला, म्हणून आम्ही ते करतो. पण सगळ्या संतांनी आपला वेळ या इंद्रियांना सांगून भगवंताच्या ठिकाणी लावलेला होता. म्हणून म्हटलेलं आहे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठू वाचे. वाचेला सांगितलं तुकोबानी की तू वाचा, काय कर की विठ्ठलाचं नामच घे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख. डोळ्या तुला पाहायचंच आहे ना, तर काय पाहायचं? तर विठ्ठलाचं मुख पाहायचं. विठ्ठलाच्या मुखाकडे तू पाहत राहा, म्हणजे ध्यानात राहा. पहिल्यांदा सांगितलं नामात राहा. त्यानंतर म्हणतात काय? तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. आता श्रवण सांगितलं बघा. 3 नंबरला काय सांगितलं? श्रवण सांगितलं. पहिल्यांदा काय सांगितलं? नामस्मरण सांगितलं वैखरीनं. 2 नंबरला काय सांगितलं? की पुन्हा काय म्हणले? डोळे तुम्ही घ्या रे सुका, म्हणजे पाहणं, त्याला ध्यान सांगितलं 2 नंबरला.
3 नंबरला आता काय म्हणतात ते, तुम्ही ऐका रे कान, श्रवण. तुम्ही आता श्रवणच करायचं, म्हणजे दुसरं तुम्हाला काही सुचणार नाही. श्रवण करत म्हणजे डोळ्यानं भगवंतालाच पाहायचा, कानानं भगवंताला ऐकायचा, मनानं भगवंताचं चिंतन करायचं. आणि म्हणतात मनात येथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. मना तू इकडं तिकडं सैरवैरा कुठं धावू नकोस, विठ्ठलाच्या पायाजवळ जा. आणि तुका म्हणे जीवा नको सोडू रे केशवा. कसे सगळ्या इंद्रियांना मार्गदर्शन केले बघा. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येथे धावगी राहे विठोबाचे पायी. आणि तुका म्हणे जीवा, शेवटी जीव द्यावा लागतो ना भगवंताला. तुका म्हणे जीवा नको सोडू रे केशवा. ही जी कर्तव्याची भावना आहेत, ही कर्तव्य करत करत तू हे सगळं करत राहा. कर्तव्य सोडायला सांगितले नाही, युद्धेश शब्दच वापरलेला आहे. त्यामुळे गीता कोणतरी म्हणतंय कर्मप्रधान आहे, कोण म्हणतं भक्तिप्रधान आहे, कोण म्हणते ज्ञानप्रधान आहे. ज्याच्या ज्याच्या स्वभावाप्रमाणे गीता समोरच्याला दर्शन देत असते. गीतेचं दर्शन घ्यायला आतमध्ये घुसलं की भगवद्गीता आपल्याला ज्ञानेश्वरी दर्शन देत असते. कोणाला काय भावेल काय सांगता येत नाही. कोण कर्मयोग म्हणेल, कोण भक्तियोग म्हणेल, कोण ज्ञानयोग म्हणेल. तर मात्र विशेष गोष्ट सगळ्या संतांनी, सगळ्या तत्ववेत्यांनी मात्र कबूल केलेले आहे. गीता ही कर्मप्रधान सांगते, कर्म सांगते. आणि ते कर्म मात्र कसं आहे, ते भक्तीला धरून कर्म आहे, ते ज्ञानाला धरून कर्म आहे. हा मुद्दा त्यातला विसरून चालत नाही. कर्म प्रधान आहे, पण भक्तीला धरून कर्माची प्रधानता सांगितलेली आहे आणि ज्ञानाला धरून कर्माची प्रधानता सांगितलेली आहे. म्हणजे कर्माचा शेवट आहे भक्ती आणि ज्ञानातच व्हायला पाहिजे. अन्यथा नाहीतर राहिला तर मग कर्म काय राहिलं. कर्म हे पुनर्जन्मासाठी कारण राहील, आपल्या दुःखासाठी कारण राहील. म्हणून जर ते भक्तीत मिसळलं कर्म, जर ते ज्ञानात मिसळलं, तर ते कर्म राहत नाही. आणि हे सांगण्यासाठी माऊलींनी इथे 2 वेळा वापरलेलं आहेत. ही इंद्रिय जी आहेत, ती इंद्रिय सगळं बहिर्मुखता असल्यामुळं बाहेरचे विषय सगळे एकत्र करतं आणि इंद्रिय आणि विषय एकत्र आले तर सगळा संसारच दिसायला लागतो आणि ते बाहेरील विकारांत असतात. पण कोणतेही इंद्रिय ते अनुभव खरा आहे मान असं मात्र म्हणत नाही. डोळे म्हणतात की तो दिवा पाहिलास, तो झाड पाहिलंस, त्याला झाड आंब्याचं झाड म्हण, असं काही ते अंतःकरण सांगत नाही. कोण सांगत नाही, ते इंद्रिय काय म्हणत नाही की त्याला खरंच मान असं म्हणत नाही. ते आम्ही खरं मानतो. हे डोळ्यानं पाहिलं, कानानं ऐकलं, ते आम्ही खरं मानतो. ते डोळे म्हणतात काय खरं मान, नाही म्हणत. कान म्हणतात काय खरे मान, नाही म्हणत. काय म्हणायचं तरी म्हणा जावा तुम्ही, तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. डोळे तिथंपर्यंत आपल्याला नेऊन पोचवतात, पण त्याच्यामधलं जे सगळं जे आहे ना, ते आपलं मन ठरवत असतं. या असं नाही तसं आहे, तसं नाही असं आहे. आणि त्यामुळं मग सगळे इंद्रिय कामाला लागत असतात. तर तीच इंद्रिय समजा जर अंतर्मुख झाली तर परमात्मा प्राप्तीसाठी त्याचा उपयोग होतो. परमात्मा प्राप्तीसाठी दुसरं काय करावं लागत नाहीत. आहे ती इंद्रिय अडथळा ठरत नाहीत, तर इंद्रियांचाच वापर करून आपल्याला परमात्मा प्राप्तीचे अनुभव घेता येतो. घोराकुंभारांचा एक सुंदर अभंग आहे, सिनेमामध्ये एक अभंग आहे तो, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. बघा कसे म्हणतात ते, तुझे रूप चित्ती राहो आणि मुखामध्ये तुझे नाम. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. हा देह प्रपंचाचाच गुलाम आहे, करू दे सुखानं प्रपंचाचं काम करू दे. तो प्रपंचाचा गुलामच आहे. प्रपंच पण जड आहे आणि देह पण जड आहे. दोघे एकत्र त्यांची गट्टी जमते. परंतु माझं चित्त मात्र तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. माझी जीवा, माझी वाणी आणि माझं अंतःकरण हे तुझ्या प्रत्यर्थ मी वापरतो. म्हणजे स्मरणासाठी ही वृत्ती जी आहे ती परमात्मा अभिमुख झालेली असली पाहिजे. आत्ता माझी वृत्ती जी आहे ती कशी आहे तर संसाराभिमुख आहे, प्रपंचाभिमुख आहे. सगळं प्रपंचाचं पाहत असते ती वृत्ती. तीच वृत्ती जर परमात्मा अभिमुख झाली तर आत बाहेर जी शब्द इंद्रिय हे व अंतःकरण यासाठी ते शब्द वापरलेले आहेत. आतही आपण त्याचा विचार करू आणि बाहेरही सांभाळू. म्हणून म्हणताना म्हणतात ते आत बाहेरी आगवे मीच करून घालावे.
मला समज सगळीकडं. ज्या ज्या दृष्टी जिथं जिथं तुझी वृत्ती जाईल त्या त्या वृत्तीच्या ठिकाणी माझी कल्पना कर. या ठिकाणी भगवंत आहे, या सगळ्या सृष्टीमध्ये असा असा भगवंत आहे. या त्याला वेगळं काही साधना करायची काही गरज पडणार नाही माऊली सांगतात. मग सर्व काळी स्वभावी मीच आहे. तुला सगळ्या काळामध्ये मीच आहे असा भास व्हायला लागेल. कारण जे कानाने अनुभवलं तेच मनानं स्मरण होतं. कारण मनापेक्षा इंद्रिय थोडीशी का असना बाहेर आहेत आणि आत काय आहे, मन आहे. बाहेर काय म्हटलं, इंद्रिय आहेत. मग बाहेरची इंद्रिय, आतलं अंतःकरण. अंतःकरण म्हणजे आतलं करण, करण म्हणजे इंद्रिय, आणि बाह्यकरण म्हणजे बाहेरील इंद्रिय. बाह्य इंद्रिय आणि अंतेंद्रिय यांची जरा गट्टी जमली आणि ती एकच करायला लागले. बोल म्हणजे काय होतं की मन हे थोडं कसना आत आहे, इंद्रिय थोडी कसना सापेक्षतेनं बाहेर आहे. म्हणून आत बाहेर असा शब्द वापरलेला आहे. म्हणून यासाठीच माऊली तुकोबा म्हणतात सुद्धा, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. जीव भाव होणं म्हणजे मग सर्व काळी स्वभावे मीचे आहे. तुझा जीवभाव मी मदरूप होईल. का? जेव्हा तू विठ्ठल विठ्ठल म्हणशील आणि विठ्ठल विठ्ठलाचं चिंतन करशील, विठ्ठलाचं स्मरण आणि विठ्ठलाचं काय करणं, वाचन बोलणं आणि विठ्ठलाची आठवण करणे. त्यामुळे नाम आणि स्मरणामध्ये दोन गोष्टी आहेत. नाम घ्यायचं असतं वैखरीनं, बाहेरची गोष्ट आहे, आणि स्मरण करायचं असतं मनानं, ही आतली गोष्ट आहे. त्यामुळे आत बाहेर आगवे मीची करून घालावे असं माऊली बोलतात. डोळे जे देखावे, कानी हनायकावे, मनी जे भावावे, बोलावे वाचे, ते आत बाहेर आगवे मीची करून घालावे. म्हणजे काय होईल की बोलावा पहावा हे बाहेरचं काम आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल बाहेरचं काम आहे. पण करावा विठ्ठल आतलं काम आहे. आत बाहेरी आगवे मीची करून घालावे. आतल्या कामात खरा जो आहे ना, खऱ्या प्रक्रियेचा जो उगम आहे तो अंतःकरणामध्ये आहे, परमार्थाचा. म्हणून परमार्थाचं मुख्य साधन कोणतं असेल तर अंतःकरण आहे. हात पाय डोळे ही बाहेरची साधनं आहेत, ती फारसा उपयोगाला येत नाहीत. पण खरं अंतःकरणच उपयोगाला येतं. पण असं जर घडेल, बोलावा पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, तर सर्व काळ माझं स्मरण. आणि स्मरण करता करता तू कर्तव्यात कसूर करू नकोस. मुलांना नीटपणाने शिक्षण दे, वाढव. कारण तूच त्यांना जन्माला घालण्यास कारणीभूत आहेस. त्यामुळे तुझं कर्तव्य आहे त्यांना मोठं करणं आणि त्यांना सुशिक्षित करणं. झालं काम. आता कर्तव्य म्हणून त्याच्याशी आसक्ती ठेवू नकोस. म्हणजे काय कर, युद्ध कर शब्दाचा अर्थ आहे जे कौरव आहेत, जे भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य आहेत, हे तुझे गुरु आहेत, पितामह आहेत, तुझे बंधू कोण कोण आहेत, तिथं तुझी आसक्ती ठेवू नकोस. कर्तव्य म्हणून युद्ध कर. कुणाला तरी संपवायचं आहे, मला राज्य बळकवायचं आहे, मला सत्ताधीश व्हायचं आहे, मला प्रतिष्ठित व्हायचं आहे, मोठा धनुर्धर व्हायचा आहे म्हणून युद्ध करू नकोस. तर युद्ध काय कर, कर्तव्य म्हणून युद्ध कर. कर्तव्य म्हणून एक चपराक मार पोरांना. मारणं ही कर्तव्याची बाब आहे. मुलांना शिक्षा दिली तर कर्तव्याचाच भाग आहे तो. कोण असं म्हणणार नाही का मारलं मुलांना, मारणं गरजेचं आहे. तसं अर्जुनाला भगवंत म्हणतात, तू युद्ध कर म्हणजे कर्तव्य कर. कर्तव्य कधी सोडायचं नाही. म्हणून कर्तव्याबरोबर भगवंत स्मरण, आणि त्यामुळं काय होईल, हळूहळू कर्तव्य गौण ठरत राहतं आणि भगवंतच प्राधान्याला पुढे येतो. गोष्ट खरी ती आहे, हळूहळू कर्तव्याला गौणत्व देता आलं पाहिजे आणि भगवंताला प्रधानत्व देता आलं पाहिजे. प्राधान्यानं भगवंत पाहिला पाहिजे. म्हणून सर्व काळ शब्द वापरलाय. आहार, विहार, शयन, आसन या काळामध्ये तू भगवंताच्या स्मरणात असला पाहिजेस आणि काम सरळ करत जा. नामदेव महाराज टेलरिंगचं काम करायचे, शिंपी होते, काम करायचे. कबीर महाराज शेली विणायचे. तुकोबा शेती करायचे, सावकारकी करायचे. पण स्मरण कुणाचं होतं, भगवंताचं स्मरण होतं. नाथ महाराजांचा वाडा केवढा होता, त्यांचं सगळं केवढं मोठं वैभव होतं, ते सगळं ते करतच होते. 2-3 काय मुलं काय झाली, त्यांना त्या मुलांना जन्म दिला, त्यांच्याबद्दलची सगळी कर्तव्य झाली. त्यांना जे आहे ते तरीसुद्धा मुक्ती मात्र
टिकून राहिली. त्याला कारण आहे, कर्तव्यात गुंतले नाहीत ते. कर्तव्य आहे पण ते कर्तव्यात गुंतणं नको असायला पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे, सर्व काळ आहार घेताना, विहार म्हणजे समाजात वागत असताना, शयन म्हणजे झोपण्याच्या वेळी आणि झोपून उठल्यानंतर, आसन म्हणजे शांत बसल्यानंतर तू भगवंताच्या स्मरणात असला पाहिजेस. ज्या ज्यावेळी तुझं काम आहे ते काम करत करत करत. म्हणून जयाचिनी वाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझेची रूप, जयाचे मन संकल्प माझाची वाहे. 9व्या अध्यायामध्ये छान उभे आहे. जयाचिनी वाचे माझे आलाप, ज्ञानीपुरुषाचं लक्षण सांगितलेलं आहे. ज्याच्या तोंडामध्ये मुखामध्ये सतत माझे आलाप असतात. आलाप शब्दाचा अर्थ आहे काय? सतत गाण्यात आलाप असतात बघा. ते गाण्यातला आलाप म्हणजे ह्या गाण्याला एक शोभा आणून देत असतात. तर इथं गवई काय करत असतो? आलाप देत असतो. तर वाचेनं आलाप माझे असायला पाहिजे. नंतर दृष्टीभोगी माझेच रूप, तुझी दृष्टी माझ्याच रूपाकडे असली पाहिजे. आणि जयाचे मन संकल्प, आणि मनानं संकल्प कोणाला केला पाहिजे? माझाची वाहे. जयाचे मन संकल्प माझाची वाहे. सगळे मनाचे संकल्प, डोळ्याचं पाहणं, कानांचं ऐकणं, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या प्रित्यर्थ घडू देत. मग तू सुखानं तुझं काम करत राहा. म्हणून भगवत चिंतनास काही काळाची मर्यादा नसते. म्हणून माऊलींनी सर्व काळ म्हणलेला आहे. मग सवी काळी स्वभावे मीच आहे, सगळ्या काळात मीच आहे. मग वरतीच म्हणले ना, तस्मात सर्वेषु कालेषु. त्याचंच वर्णन ह्या ओळीमध्ये 77 नंबरच्या ओळीमध्ये केलेलं आहे माऊलीने. ते म्हणतात, मग सवी काळी स्वभावे मीच आहे. कारण त्याला काळाचं बंधन नसतं. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. नाम उच्चारायला काळ वेळाची मर्यादा नसते. कारण नाम हे आत्मस्वरूपच आहे, स्वरूपच आहे. आणि आत्मस्वरूप नाम हे कसं आहे? देश काल वस्तू परिच्छेद त्याला लागू पडत नाही. देशाची मर्यादा नाही, काळाची मर्यादा नाही, वस्तूची मर्यादा नाही. म्हणून ते देशात व काळात मर्यादित नाही. आणि सर्व इंद्रिय काय आहेत? इंद्रिय किंवा देह आपल्याला दिलाय जो भगवंतानं, मोक्षाच्या प्राप्तीसाठीच दिलाय ना, का दुसऱ्या कुठल्या कारणासाठी दिला असावा? दुसरं कारण हे गौण आहे. पोट भरणं हा मुख्य काम नाही. आपण तेच आपलं मुख्य कारण झालेलं आहे. पोट भरणं हेच मुख्य काम आपल्याला जन्माला झालेलं आहे. खरं कारण कुठलं आहे? मोक्ष प्राप्ती हाच मूळ उद्देश आहे भगवंताने आपल्याला जन्माला घालताना. तुकोबा सुद्धा म्हणतात, दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मूळ बोलावया वचन. देवानं काय काय दिलं? दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मूळ बोलावया वचन. सगळं बोलायला डोळे, बघायला डोळे, बोलायला जीभ दिलेली आहे, हात पाय कान दिलेले आहे. जेणे तू जोडीशी नारायण, नासे जीवपन भवरोग. असा अभंगामध्ये बोलतात बघा. का ह्याच गोष्टीमुळे जेणे तू जोडीशी नारायण, तुला जी इंद्रिय डोळे पाय हात काय दिल्यात ना, इंद्रियाशी देवाशी जोडून घ्यायसाठी आहे ती इंद्रिय. तू इंद्रिय जोडून घेतलीस विषयाशी, आता तू तीच इंद्रिय देवाशी जोडून घेतली पाहिजे. म्हणून जेणे तू जोडीशी नारायण, त्यामुळं काय होईल? नासे जीवपण भवरोग, तुझा भवरोग निघून जाईल, जीवपणा निघून जाईल. आणि जीव ब्रह्मरूप आहे, भगवत रूप आहे, तुला कळायला लागेल. कुणाच्या द्वारे? दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मूळ बोला वया वचन, जेणे तू जोडीशी नारायण, नासे जीवपण भवरोग. म्हणजे मग काय होईल? मग सतत तुझ्या मनामध्ये त्याचं चिंतन व्हायला चालू होईल. जर तू अशीच इंद्रिय जर भगवत प्राप्तीसाठी, आणि तुझे हात पाय जे आहेत जराशे, ते कुठं वापरायचे? तर भगवंत प्रपंचाच्या प्राप्तीसाठी. वास्तविक प्रपंच ही काय प्राप्त करण्याची गोष्ट नाही आहे. खरी गोष्ट काय आहे? मोक्ष प्राप्तीची आहे. खोलात जाऊन बघितलं तर तो प्राप्ताची प्राप्ती आहे. पण मोक्ष प्राप्ती हाच मूळ उद्देश, देवाच्या दर्शनाचा, देवाची प्राप्ती हाच उद्देश असला पाहिजे सगळ्या इंद्रियांचा. त्यासाठी भगवंतानं आपल्याला शरीर दिलेलं आहे. आणि म्हणून मग जर असं झालं तर मग तुकोबाच म्हणतात ना, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. म्हणून म्हणतात, मग सवी काळी स्वभावे मीच आहे, सगळ्या काळात मीच आहे असा तुला अनुभव येईल. जागृती स्वप्नी पांडुरंग.
अनेक दुसरे मज नाही आता, नेमिली या चित्तापासून या. खरा अभंग सुरुवात अशी आहे. जर बघायचं असेल तर बघा काय, अनेक दुसरे नाही मज आता, नेमली या चित्तापासून या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. आणि म्हणतात काय, पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही दुजा. दुसरा कुठलाही भाव नाही. काम करायचं प्रपंचाचं, पण भाव मात्र भगवंताच्या चरणी ठेवायचा. आणि हे जर असं झालं तर तुकोबा म्हणता काय काय म्हणतात, तुका म्हणे नेत्री केली ओळखन, तटस्थ ते ध्यान विठेवरी. सुंदर अभंग आहे, विचार करायला लावणारा अभंग आहे. म्हणून पांडुरंग ध्यानी, तुका म्हणे केली नेत्री ओळखन, तटस्थ ते ध्यान विठेवरी. वेदांत सांगणारा अभंग आहे. आपण जर चिंतन केलं तर त्यामध्ये लक्षात येईल. आपल्याला लागणारं जेवढं उदाहरण आहे, प्रमाण, ते त्या अभंगातलं आपण घेतोय. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. कधी, जेव्हा डोळा जे देखावे, कानी हन ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे वाचे, ते आत बाहेर आगवे, मीची करून घालावे. आत बाहेर मीच आहे असंच करायला पाहिजे. तुझ्या मनाला असं कर की माझं राहायचं केंद्र कर, त्या ठिकाणी मी राहू शकतो. देव कुठं राहतो? चित्तामध्ये राहतो, अंतःकरणामध्ये राहतो. तेवढं अंतःकरण शुद्ध पाहिजे, त्याचं स्मरण करणारं अंतःकरण पाहिजे. मग किंबहुना आपले मन, 18वा अध्याय बघा, किंबहुना आपले मन करी माझे काय त्यानं, माझे निश्रवणी कान भरून निघाली. काय कर, तुझं मन माझं राहण्याचं ठिकाण कर, आणि कान माझा श्रवणाचं ठिकाण कर. ऐकायचं काय? देवाला ऐकायचं. आणि चिंतन कशाचं करायचं? देवाचं करायचं. बोलायचं काय? देव. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. अशी अंतर्बाह्य भावना जर झाली तर अंतरात सर्व काळ भगवंताचीच प्रतीती येईल, असं माऊली सांगतात. म्हणून म्हणलेलं आहे, रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जग आणि मन दोन कसे आहेत बघा, अंतर्बाह्य. आणि इथं माऊली म्हणतात, ते आत बाहेर आगवे, मीच करून घालावे, मग सवी काळी स्वभावे मीच आहे. मी सर्वत्र वाटायला पाहिजे ना. तर रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग म्हटलेला आहे. रात्रीचा आणि दिवसाचा, म्हणजे आत आणि बाहेर या दोन्ही ठिकाणी आम्हाला युद्धाचा प्रसंग पाहावा लागतो. कुणाच्या बाजूने? अंतर्बाह्य जग आणि मन. म्हणून बाहेरील जग आणि आतील मन. बाहेरील जगाशी लढायचं, पण लोक काय बोलतात, कसं वागतात ते पाहायचं, प्रतिक्रिया द्यायची नाही. याला म्हणायचं कर्तव्य करणं. लोक काय बोलतात, बोलू दे त्याला. लोक काय वागतात, वागू देत त्याला. ते त्यांच्याशी नाही, मला देवाशी माझं घेणं देणं आहे. अशा पद्धतीनं तो जगाशी लढणं म्हणतो त्याला. आणि त्याचा परिणाम मनावर काय होतो हेही जाणून घेणं. मी एक चित्र पाहिलं की माझ्या मनात लगेच विकार येतात. एखाद्या व्यक्तीला बघितलं की माझ्या मनामध्ये काहीतरी जळफळाट होतो. हे पाहिलं पाहिजे आपण, आणि या ठिकाणी ते युद्ध शमवलं पाहिजे. मन काय करत असतं, तर कुणाचा तर द्वेष करायला होतं. माणूस बघितलं की तिचा द्वेष होतो. त्यावेळी त्या मनाला सांगितलं पाहिजे की तू शांत राहा. याला म्हणायचं आत्मयुद्ध. अंतर्बाह्य जग आणि मन, दोन, अंतर आणि बाह्य, जग आणि मन. म्हणजे आयुष्यभर या दोन आघाड्या सांभाळायच्या. त्याही कशा? भगवंताच्या स्मरणात राहून. माम अनुस्मरण, माझं स्मरण करतच ते सगळं युद्ध करायचं आहे. म्हणून माझ्या स्मरणात तू राहायला पाहिजेस. आणि जेव्हा माझ्या स्मरणात राहशील तेव्हा अंतर्बाह्य जग ज्याने मन आहे ते माझंच रूप होऊन टिकून राहील. ह्यासाठी प्रयत्नशील असणं फार गरजेचं आहे. आणि प्रयत्न करणं म्हणजे काय करणं? माझ्या स्मरणामध्ये राहणं म्हणजे प्रयत्न करणं. म्हणजे काय करणं? तर डोळ्यांना डोळ्याचं काम देणं, कानांना कानाचं काम देणं. मग आम्ही कानाला कानाचं काम देतोय की नाही? देतोय की. पण कुठलं काम देतोय? सगळं प्रपंचाचं. हाय ते सगळा प्रपंच, या पलीकडे माझ्या चित्तामध्ये काहीही नसतं. म्हणून विचार करायला लावणाऱ्या गोष्टी माऊली इथं सांगतात की स्मरणासाठी जी आहे आपली वृत्ती जी आहे ती इंद्रिय सगळी बाहेर असतात. बाहेर असलेली इंद्रिय बाहेरचे सगळं ग्रास्पिंग करून घेतात आणि आत आणून टाकतात. आणि त्याच्यावरती खलबत होतात आणि मन बुद्धी काहीतरी वेगवेगळे विचार करून टाकतात. आणि आपल्याला फक्त त्याच्या वेदनाच अनुभवायला मिळतात. वेदने पलीकडे आपल्याला काही अनुभवता येत नाही.
मग जर वेदना होणार असतील तर त्या विचारापासून आपण बाहेर राहणं फार गरजेचं आहे. 78 नंबरची उभी माऊली काय बोलतात बघा. अर्जुना ऐशे झालिया मग्न मरिजे देह गेलिया, हा संग्राम मा संग्राम केलिया. भय काय तुझं असं झाल्या, तुला कसल्या भीती वाटणार आहे? कुठल्या पापपुण्याची भीती वाटणार आहे? कुठल्या वाईट चांगल्याची गोष्टीची भीती वाटणार आहे? जर तुझं मन माझ्या द्रुत झालं, तू मन हे मिचिकरी असं जर झालं असेल तर देह असं झाल्यावर देह गेला तरी तू मत्स्वरूप झाल्यामुळे मरणार नाहीस. मग युद्ध केल्यास तुला भय कशाचा आहे? कशाचंही भय वाटायची गरज नाही असं माऊली बोलतात. म्हणून हे भय घालवण्यासाठी म्हणतात की माझ्या स्मरणात देह जर पडला तर युद्ध केलेस तरी तुला भय वाटायची काय कारण झाले? म्हणून असे झाले, ऐसे झाले या शब्द वापरला. असं व्हायला पाहिजे. म्हणजे कसं व्हायला पाहिजे? तर हे काम क्रोधादी विकार रहित जे अंतःकरण ठेवायचं आणि व्यवहार सांभाळायचा. युद्ध कर म्हणजे काय? व्यवहार कर. पण कसं? माझ्या आठवणीमध्ये व्यवहार झाला पाहिजे, मगच तू मला प्राप्त होते. तुका म्हणे देह भरी ना विठ्ठले, काम क्रोधे केले घर देते. जर अंतरंगामध्ये देवच येऊन बसला तर ते काम क्रोधाची जी ठिकाणं होती ती सगळी उद्ध्वस्त होतील ना, आपोआपच जातील. म्हणून म्हणतात तुकोबा की काम क्रोधे केले घर देते, कारण त्यांना राहायला जागा नाही. मग काम रहित, क्रोध रहित, लोभ रहित केलेलं कोणतंही कर्म असू दे ते नैष्कर्म्य स्थितीलाच आपल्याला घेऊन जाईल. काम रहित केलेलं, इच्छा काही नाही, काम करायला चालू आहे. क्रोध राहीच अजिबात, पण क्रोध नाही, पण वागताना बाहेर ज्याला दिसेल की ह्या क्रोधानं वागायला वाटते. पण तो क्रोध कशासाठी असेल? दुसऱ्यांना काहीतरी समजावण्यासाठी. शिक्षक आता वर्गामध्ये मुलांना रागानं छडी मारत असतात, पण त्यांना खरा राग असतो का? भगवंतानी प्रभू रामचंद्राने जेव्हा शेवटचा बाण रावणावरती सोडला त्यावेळी सोडताना त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं. म्हणजे मारण्याबद्दल याला संपवायचा, त्याच्याबद्दलची असूया, त्याच्याबद्दलचा द्वेष असं काहीही नव्हतं. शिशुपालाच्या वधाच्या वेळी सुदर्शन चक्र सोडलं त्यावेळी भगवान श्रीकृष्ण हसत होते. हे हसणं, हसत हसत आपल्याला कर्तव्य करता येतात का ते सांगितलेलं आहे. म्हणून क्रोधरहित आपण असलो पाहिजे. कामरहित, लोभरहित असून जर कोणतंही कर्म केलं तर ती कर्म नैष्कर्म्य स्थितीला घेऊन जाईल आणि त्यामुळे पाप पुण्याची निर्मिती होत नाही. आणि पाप पुण्य नसतील तर जन्म घ्यावा लागत नाही. जन्म घ्यावा लागतो तो पापपुण्यांच्यामुळे. म्हणून भगवंत स्मरणाने चित्तातील दोष जातात आणि चित्त शुद्ध होय. त्यामुळं आपलं मात्र कसं होतं? उलट आहे बघा. कर्तव्य करताना आपल्याला भगवंताचा तरी विसरच पडलेला असतो आणि भगवंत स्मरण, भगवंताचं नाम घेताना कर्तव्याचाच आठवण येत असते. आपलं सगळं कसं उलट आहे म्हणून शास्त्र सांगतं बघा. एखादं कर्तव्य करत असताना आपल्याला भगवंताची आठवण येत नाही आणि भगवंताच्या स्मरणाला जर कत्री बसावं म्हटलं तर कर्तव्याचाच प्रभाव दिसून येतो आपल्या स्मरणामध्ये. म्हणून भगवंताशी एकरूप होऊन जर कर्तव्य केलं असेल तर तुला भय राहणार नाही. कारण हा संग्राम आहे. जसा तो कुरुक्षेत्र होतं तसं आयुष्य आणि हे जग कुरुक्षेत्र आहे. हा संग्राम आहे. कुणाचा कुणाशी आहे? भावबंदकीचा संग्राम नाही बरं का. किंवा शत्रू वैरीच वैराला मारायचं नाही कुठल्या. तर वैरी कोण आहेत ते खरे ओळखून घ्यावे. काम, क्रोध, लोभ हे खरे वैरी. विद्येहम वैरिणम शब्दच वापरला. वेद्य म्हणजे काय? त्यांना जाण. काम येश, क्रोध येश, रजोगुण समुद्भवम, हे सगळे रजोगुणातून निर्मित झालेले काम क्रोध हे महान पापमान विद्येनिहम वैरिणम. त्याला म्हणतात हे महान खादाड आहेत, पापी आहेत आणि यानाच तू जिंकून घे. हे तुझे खरे वैरी आहेत. आणि जीवन हेच संग्राम क्षेत्र आहे. कुरुक्षेत्र कुठलं आहे? आपलं जे जग आहे अंतःकरण, एक आतमध्ये असलेलं कुरुक्षेत्र आणि दुसरं बाहेरची लढाई मला लढायला लागते हे माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी आणि माझ्या कुटुंबाच्या ठिकाणी. मग या दोन ठिकाणी माझ्या लढाया मला जिंकता आल्या पाहिजेत. शांतपणे भगवंताला न विसरता या दोन्ही लढाया जिंकता आल्या पाहिजेत. काम क्रोधादी शत्रू आतमध्ये निर्माण होतात, त्यांना संपवण्यासाठी माझी लढाई असली पाहिजे.
आणि बाहेरचे शत्रू कोणते आहेत की द्वेष मत्सर सगळे जे निर्माण होतील आणि त्यामुळं मला काय होणार आहे, कुणाचा तरी द्वेष वाटेल, जगाबद्दलची सत्यता भावना निर्माण होऊन आसक्ती निर्माण होईल. त्या ठिकाणी मला सावध राहायला पाहिजे. सावध राहण्यासाठी भगवंताचं नाम पाहिजे. म्हणून कर्तव्य तर सोडता येत नाही, पण स्मरणाविना कर्तव्य जे आहे ती विकृत होईल म्हणतात, शास्त्र म्हणतात. स्मरण नसेल आणि आपण कर्तव्यच नुसती करायला लागलो, गाढवासारखं नुसतं संसारासाठी राबायला लागलो, नुसतंच कर्तव्य काय, प्रत्येक गोष्टीला म्हणायचं कर्तव्य. मुलं इतकी मोठी झाली तर त्यांना काय कळत नाही म्हणून आपणच त्यांचं करत राहणं, ह्याला आपण कर्तव्य म्हणायला लागतो. वास्तविक कर्तव्य नव्हे, आसक्ती आहे किंवा आपला अहंकार आहे, दुसरं काही नाही. मुलांना काही कळतच नाही, थांब तुला मीच ते सांगावं लागतं, मीच करून देतो तुला, असं म्हणतोय आपण. हे जे आहे जोपर्यंत असं आहे ना तोपर्यंत कर्तव्य नावाची गोष्ट कधी आसक्तीत रूपांतरित झाली हेच आपल्याला कळणार नाही. म्हणून इथं म्हणलेलं आहे कर्तव्य काय होतील, जर स्मरणाविनं केलेलं काम हे विकृत व्हायला लागेल. त्यामुळं जन्ममरण मला प्राप्त होईल आणि तेच भय निर्माण करेल. माझं जर भय जायचं असेल ना तर काय करायला पाहिजे, आत माझं स्मरण असलं पाहिजे. म्हणून माऊलींची ओवी फार सुंदर आहे, हे विहित कर्म पांडवा आपला अनन्य बोलावा आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. काय बघा, माझ्याशी अनन्य होणं आणि जे हातात आहे ती विहित कर्म करत राहणं. हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा, प्रेमानं विहित कर्म कर, रागानं नव्हे. माझ्या कोणतरी टाकलंय, जबाबदारी दिली, आता काय करायचं म्हणून करणं वेगळं आणि मनापासून करणं वेगळं. त्याचाच विचार माऊलीने इथं मांडलेला आहे. जर असं होईल तर तुला भय कसलं, मा संग्राम केलिया, भय काय तुझे, मग मरिजे देह न मरिजे देह गेलिया. म्हणजे सर काय करतो की कर्तव्य जर साक्षी भावानं करायला लागलास, तुझी आसक्ती संपली तर मरणाचं भय कशाला राहील सांगा बघू, राहणारच नाही. म्हणून असं भगवंताशी एकरूप झाल्यावर देहाच्या नाशाने तुला भय वाटणार नाही. कारण ज्ञानप्राप्तीनंतर देह तादात्म्य सुटलेलं असतं, त्यामुळे माझा मृत्यू होतो असं भय पहिल्यांदा जातं. नंतर मृत्यू होणारच नाही, माझा मृत्यू होत नाही, देहाचा होतो अशी त्याची खात्री होत असते. म्हणून म्हणतात माऊली, मग न मरिजे देह गेलिया, म्हणजे देह गेल्यानंतर मरण आलं असं वाटतच नाही. आतल्या खोबऱ्याला बाहेरच्या नारळाची कवटी फुटली तर त्याला काय वाईट वाटणार आहे सांगा, ते आत सुरक्षितच आहे ना, त्याला कुठं काय बिघडलंय, त्याचं काय, वरचं कवच आहे, ते कवच आहे. खवले आहेत, मागच्या शब्द वापरला, ही पंचमहाभूताची खवले जरी गळून पडली न कळतपणे तर त्याला त्याचा काही विचार येत नाही. म्हणून म्हणलेला आहे मग न मरिजे देह गेलिया, तू देह गेल्यावर सुद्धा मरणार नाही. कारण तुकोबा म्हणतात तसं, मरण माझे मरून गेले मज केले अमर, माझं मरण अगोदरच मरून गेलं. काय सुंदर रचना करतात बघा, मी अगोदरच मेलोय, केलं म्हणजे काय, जीवरूपानं गेलोय, माझं जीवरूपपणा देहात्मभाव मरून गेलेत. देहात्मभाव मेला, त्यानंतर जीवभाव मेला, जीवभाव मेल्यानंतर तो आत्मभावच जागृत होतो. म्हणून माझं मरण म्हणतात, मरण माझे मरून गेले, मी मरून गेलो आणि मज केले अमर. कारण जीवपणाने असलेलं कर्तेपण निघून गेलं, मग करता नाही, मग कर्ते पण नाही, मग कर्म तरी कसं अंगाला चिकटेल. कर्तृत्वाचा भाव आत्मामध्ये नाही, कर्म आहे कर्म, पण त्यातलं कर्तृत्व संपलेलं आहे ना. आणि जीवपणामधलं ते कर्तव्य निघून गेल्यामुळं मी देह असं वाटत नाही, त्यामुळे तू मरत नाही. मग संग्राम करायला तुला कसलं भय आहे, युद्ध करत जा. आणि युद्ध शब्दाचा अर्थ आहे प्रपंच. प्रपंच नेटका शब्द वापरला, समर्थ वापरतात, त्याचा अर्थ तो कर्तव्य बुद्धीनं फक्त करावा. आणि मग कर्तव्य बुद्धीने केल्यानंतर हळूहळू फिका होत असे म्हणतात. हळूहळू त्याला गौणत्व यायला सुरुवात होतं आणि एक सत्य असलेला पांडुरंग राम कृष्ण हेच परमात्मा सगळा सत्य आहे असं वाटायला लागेल. म्हणून माऊली म्हणतात, अर्जुना ऐशे झालिया मग न मरिजे देह गेलिया, या मा संग्राम केलिया, भय काय तुझं, तुला कसली भीती वाटणार आहे. त्या विचारावरती आपण थांबतोय. वेळ संपलेली आहे, थोडे 2-3 मिनिटं अधिकच झालेले आहेत. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी, विठ्ठल 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 विठ्ठल.